दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दर्यापूर शहरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील व्यापारी, विद्यार्थी, महिला, युवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत संविधान आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ एकजूट दर्शवली। वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले। सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे दर्यापूरमध्ये कळकळीत बंदाचे चित्र पाहायला मिळाले। आंदोलनाची सुरुवात गांधी चौक येथून करण्यात आली। कार्यकर्त्यांनी हातात संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांशी संबंधित फलक घेत घोषणाबाजी करत शहरातून भव्य मोर्चा काढला। जय भीम, जय संविधान, विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चामध्ये युवक, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती। 25 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। सरकारनं त्यांची दखल घेतली नाही। त्यांना 20व्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे। नंतर महेंद्र अभिजित चित्ते आंदोलनात बसले आहेत। 20 तारखेला पोलिसांनी अतिशय क्रूरपणे दिल्लीमध्ये लाठीचार्ज केला। दिल्लीचं लोन आता दिल्लीपर्यंत आलेलं आहे। त्याच्यामुळे शहरामध्ये विद्यार्थी भडकलेले आहेत। वंचित बहुजन आघाडी यांनी पुढाकार घेऊन छत्रपती बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या आंदोलनाचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे। जनतेची हाक, विद्यार्थ्यांची हाक गल्लीपासून आता दिल्लीपर्यंत आहे। उद्या आज दर्यापूर शहरामध्ये आहे, उद्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हे आग जाणार आहे। तरी शासन या विषयावर बोलण्याला तयार नाही। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत आणि या देशाची शिक्षण व्यवस्था जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। या आंदोलनामध्ये छत्रपती बाळासाहेब आंबेडकर, छत्रपती भीमराव आंबेडकर, मीराताई आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन चालू केलेलं आहे। महेंद्र सोनम सर राज्य संघटक आहेत, हे सुद्धा अमरावतीला आलेले आहेत। या मोर्चामध्ये एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे। नीट पेपर फुटी झाली आहे, ती नीट पेपर थांबली पाहिजे कुठेतरी आणि या शासनाच्या प्रणालीमध्ये, कायद्यामध्ये चांगली तरतूद झाली पाहिजे। कुठेही भ्रष्टाचार झाला नाही, कोणत्याही विद्यार्थ्याचं जीवन धोक्यात आलं नाही पाहिजे। विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत। मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दर्यापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संपूर्ण मोर्चावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवत आंदोलन शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। शांततापूर्ण मार्गाने निघालेल्या या मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात करण्यात आली। यावेळी शासनाच्या नावाने तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संविधान, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली।